नमस्कार मित्रांनो, 14 जानेवारीला संक्रांत आहे आणि या संक्रांतीच्या सणाच्या मुहूर्तावर राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना, ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे, मग तो कोणताही गॅस सिलेंडर असेल, त्या गॅस ग्राहकांना, तसेच मित्रांनो ज्यांच्याकडे पिवळे केशरी यापैकी दोनपैकी कोणते एक रेशन कार्ड असेल, तर या रेशन कार्ड धारकांना सर्वांना संक्रांतीनिमित्त राज्य शासनाकडून 12 वस्तू भेट म्हणून मोफत देण्यात येणार आहेत। परंतु याच्यासाठी सरकारने काही अटी पण घातल्या आहेत, काही शर्ती घातल्या आहेत। तर तुम्ही या अटी शर्तीमध्ये जर बसला तर तुम्हाला संक्रांतीनिमित्त तुमच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। मग बघा, तुम्हाला संक्रांतीला कोणत्या भेटवस्तू 12 मिळणार आहेत आणि कोणत्या ग्राहकांना हे मोफत अनुदान पैशांच्या स्वरूपात मिळणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच, देशामध्ये आपल्या बीजेपीचं सरकार आलेलं आहे, सोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा बीजेपीचे सरकार आता आलेलं आहे। तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहे की लाडक्या बहिणींना पैसे दिल्याने हे सरकार प्रचंड मतांनी निवडून आलेले आहे। त्यामुळे सरकारनं आता ओळखले आहे की तुम्हाला खुश केल्याशिवाय तुम्ही भाजपला मतदान करणार नाही। त्यामुळे आता सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना, ज्येष्ठ नागरिकांना, शेतकऱ्यांना तुमच्या घरात जर गॅस असेल तर त्या गॅस ग्राहकांना आणि ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी यापैकी कोणतेही एक रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्ड धारकांना, सर्व नागरिकांना या मोफत भेट म्हणून 12 वस्तू आता देण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या मोफत भेटवस्तू 12 पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होणार आहे आणि यामधील काही नागरिकांना, जे ठराविक नागरिक आहेत, त्या नागरिकांना मोफत पैशांचा लाभ देखील संक्रांतीला मिळणार आहे। मग बघा मित्रांनो, 12 वस्तू मोफत कोणत्या तुम्हाला मिळणार आहेत आणि पैशांचा लाभ कोणत्या तुम्हाला नागरिकांना मिळणार आहे। बघा, संक्रांतीला मोठे गिफ्ट म्हणून तुम्हाला 12 वस्तू मिळणार आहेत, काही जणांना पैसे मिळणार आहेत। सर्वांनी लक्ष देऊन बघा, महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, राज्यात परत एकदा बीजेपीचे सरकार आल्याने आनंदाचे 12 निर्णय आता लागू करण्यात आले आहेत। परंतु कोणकोणते आनंदाचे निर्णय आहेत, याच्यासाठी पात्रता नेमकी काय ठेवली आहे, याचा लाभ कसा तुम्हाला घ्यायचा आहे, ते सुद्धा अगदी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण बघणार आहोत। या 12 जीवनावश्यक वस्तू तुम्हाला मोफत संक्रांती गिफ्ट म्हणून मोफत दिल्या जाणार आहेत। तुमच्याकडून 1 रुपया पण आता घेतला जाणार नाही, थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये सुद्धा जमा केला जाणार आहे। परंतु यासाठी काही अटी सरकारने ठेवल्या आहेत। त्यामधील महत्त्वाची अट अशी आहे की तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ मिळणार आहे आणि पैशांचा देखील लाभ मिळणार आहे। बघा मित्रांनो, तुमची जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच मित्रांनो, अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा काही नागरिकांना जमा केली जाणार आहे। तर या 12 जीवनावश्यक वस्तू सोबतच जे मोठमोठे लाभ आलेले आहेत, तर ते कोणकोणते लाभ आहेत ते सुद्धा अगदी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण बघून घेऊयात। परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे, कारण एक ना एक पॉईंट यामध्ये महत्त्वाचा सांगितला आहे। जर तुम्ही हे पॉईंट नाही बघितले तर तुम्हाला 12 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। अत्यंत मोठे आणि आनंदाचे 12 लाभ तुम्हाला मिळणार आहेत। बघा मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे जे आहेत, यांच्या मार्फत जे बीजेपीचं सरकार तयार झालेलं आहे, तर या सरकारने 14 जानेवारीला संक्रांतीनिमित्त, सणाच्या निमित्त कोणकोणते लाभ तुम्हाला 12 मिळणार आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करायचा नाही। कोणत्या नागरिकांना हा लाभ मिळणार आहे ते सुद्धा सांगितले। सर्वांनी 12 लाभ तुम्हाला मिळणार आहे सर्वांना, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। बघा मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी हा लाभ आता मिळणार आहे। परंतु यामध्ये सर्वात मोठा वाटा महाराष्ट्र राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। तसेच मित्रांनो, गॅस ग्राहक म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही गॅस असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे। तसेच मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना हा लाभ देखील जास्त दिला जाणार आहे। बघा, यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी योजना असेल किंवा हे जे 12 लाभ असतील, तर हे 12 लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील जे 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी आहे आणि ज्यांच्याकडे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांना दिला जाणार आहे। बघा, आता तुमच्याकडे 5 पात्रता असतील, बघा आता ही लाभ मिळवण्यासाठी सरकारने तुमच्यासाठी आता
5 पात्रता गाठल्यात. कोणत्या असणार आहेत बघा, हे जे 5 पात्रता आहेत या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये रेशन कार्डवरती आणि गॅस ग्राहकांना जास्त लाभ याचा मिळणार आहे. यामध्ये बघा पात्रता लक्षात घ्या, तुम्हाला 12 लाभ जे आहेत ते कोणते मिळणार आहे सांगतो. त्यासाठी 5 पात्रता कोणत्या असणार आहेत बघा तुम्ही जर 5 पात्रतेमध्ये जर बसला तरच तुम्हाला हे लाभ मिळणार आहे. बघा कोणती पात्रता आहे ते सुद्धा झटपट या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. बघा यामध्ये महाराष्ट्रातील नागरिक हा राज्याचा रहिवासी असला पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही 15 वर्ष राहिलेलं असलं पाहिजे आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या 2 पैकी एक रेशन कार्ड असलं पाहिजे. जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र नाही. आणि जर समजा तुमच्याकडे रेशन कार्डच नाही तर मात्र तुमचं उत्पन्न चेक केलं जाईल, तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आता द्यावा लागणार जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर. बघा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न जर तुमचे असेल तर तुम्हाला थेट यामधून अपात्रता केलं जाणार आहे. बघा दुसरी पात्रता बघा, ज्या कुटुंबाकडे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरी करत नसावा किंवा सरकारची कोणतीही पेन्शन घेत नसावा, अशाच कुटुंबांना या 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे. अन्यथा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही. घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसायला पाहिजे आणि कोणीही तुमच्या घरामध्ये सरकारतर्फे पेन्शन घेत नसावे. सोबतच मित्रांनो तिसरी पात्रता आहे, कुटुंबातील कोणताही सदस्य कारखान्यामध्ये परमनंट कामगार नसावा. बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे की परमनंट कामगार जर तुमच्या घरामध्ये कारखान्यात असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. जर तुमच्या घरामध्ये परमनंट कामगार जर नसेल, तुमच्या कारखान्यामध्ये जात असेल परमनंट कामगार नसेल तर मात्र तुम्हाला 100% हा लाभ दिला जाणार आहे. बघा पुढची पात्रता अशी आहे की तुम्ही सरकारला कोणताही टॅक्स भरला नाही पाहिजे. जर तुम्ही टॅक्स सरकारला भरत असाल तर सरकारच्या लक्षात येईल की 7 लाखांपेक्षा तुमचे उत्पन्न जास्त आहे, तर तुम्हाला जर अपात्र यामधून केलं जाणार आहे. बघा सोबतच चौथी पात्रता जी आहे ती महत्त्वाची आहे की ज्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती नाही किंवा एखादा तुम्हाला प्लॉट विकत घेतलेला नाही तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि 12 वस्तूसुद्धा संक्रांतीनिमित्त तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत. मग बघा आता तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल तर ठीक आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त जर तुमच्याकडे जमीन असेल तर मात्र तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ आता दिला जाणार नाही. बघा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. सोबतच तुम्ही एखादा प्लॉट घेतला असेल किंवा फ्लॅट घेतला असेल तरी सुद्धा तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाणार आहे. सोबतच महत्त्वाची आणि शेवटची पात्रता आहे तर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे. बघा कोणती गाडी नसली पाहिजे तर याच्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, 4 चाकी गाडीमध्ये जर तुमच्या घरामध्ये टॅक्सी म्हणजे भाडे जर तुम्ही करत असाल तर ते चालू शकतं. जर तुमच्या घरामध्ये टॅक्सी भाड्याची असेल तर चालेल, परंतु तुमच्या वैयक्तिक कामासाठी जर तुमच्या घरामध्ये जर तुमची 4 व्हीलर असेल आणि तुम्ही ती जर वापरत असाल तर तुम्हाला आता याचा लाभ दिला जाणार नाही. परंतु तुमच्या स्वतःच्या कमाईची तुम्हाला जर पर्सनल गाडी असेल तर तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही. पण भाड्यासाठी जर तुम्ही जर गाडी घेतली असेल तर मात्र तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो अतिशय महत्त्वाचे 12 लाभ आता तुम्हाला संक्रांतीनिमित्त मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर तुम्हाला 12 वस्तू कोणकोणत्या संक्रांतीनिमित्त दिल्या जाणार आहेत ते तुम्हाला सांगतो. बघा आता तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला 6 वस्तूंचा लाभ मिळेल. बघा पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर पहिल्या 6 वस्तूंचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. बघा आता तुमच्या घरामध्ये ही जर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल आणि तसेच तुमचं जर गॅस नोंदणी झाला असेल, तुम्ही जर गॅस मोफत घेत असेल सरकारकडून तर त्याची नोंदणी झाली असेल तर तुम्हाला वरील 6 लाभ असे टोटल 12 लाभ तुम्हाला मिळणार आहे. मग कसं घ्यायचं लाभ हे झटपट बघूया, सर्वांनी लक्ष देऊन बघा. आता संक्रांतीनिमित्त रेशनधारकांना ज्या मोफत 6 वस्तू दिल्या जाणार आहेत त्याच्यामधला पहिला लाभ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना. बघा आता तुम्हाला तांदूळ मिळणार नाही. बघा संक्रांतीनिमित्त मोठे निर्णय घेतले आहेत की तुम्हाला आता तांदूळ मिळणार नाहीत. बघा तुम्हाला नवीन वर्ष म्हणजे जे काय असेल ते 1 जानेवारीपासून तुम्हाला आता सुरू करण्यात येणार होतं, परंतु पुढे जर सण महत्त्वाचा असेल तर सणानिमित्त हे तुम्हाला चालू होतंय की तुम्हाला आता तांदूळ मिळत होता, तो तांदूळ तुम्हाला सणापासून आता हे बंद होणार आहे. त्याऐवजी तुम्हाला जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत.
बघा संक्रांतीपासून तुमचा तांदूळ बंद करण्यात येणार आहे। त्याच्याऐवजी तुम्हाला आता गहू, साखर, हरभरा, तुम्हाला मोहरीचे तेल, मीठ, मैदा, विविध प्रकारचे मसाले, सोबतच विविध प्रकारच्या डाळी आहेत, सोयाबीन आहे, तर अशा जीवनावश्यक वस्तू आहेत। तर या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून तुम्हाला रेशन धान्य आता इथून पुढे दिले जाणार आहे। त्यानंतर पुढील लाभ इतका भारी आहे मित्रांनो, जर तुम्ही तो पुढील लाभ जर पाहिला तर तुम्हाला खूपच आनंद बसणार आहे, आनंद आहे, विश्वास बसणार नाही, इतका मोठा लाभ आहे। बघा रेशनसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ज्यांच्याकडे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत तर तुम्हाला या नवीन वर्षानिमित्त तुम्हाला आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आली आहे। सोबतच दुसरा जो लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। याच्यामध्ये काय सांगितले आहे की रेशन फक्त धान्य दिले जाणार नाही, तर इतर गरजांसाठी रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा आता संक्रांतीनिमित्त दिले जाणार आहेत। रेशन कार्ड धारकांना नवनवीन स्वरूपामध्ये 9 वस्तू दिल्या जातील, सोबतच पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। जो तिसरा लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक असतील तर त्या धारकांना आता तुम्हाला संक्रांतीनिमित्त आता तुम्हाला शिलाई मशीन तुमच्या घरामध्ये मोफत दिली जाणार आहे। तसेच मित्रांनो पिठाची गिरण सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे। फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ दिला जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र नाही आहात। बघा महत्त्वपूर्ण। तसेच मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर कोण अपंग असेल, निराधार असेल, विधवा असेल आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर अशा नागरिकांना आता तुम्हाला संक्रांतीनिमित्त मोठे गिफ्ट मिळणार आहे। तर ते म्हणजे तुम्हाला आता पैशांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला अनुदान तुमच्या बँकेमध्ये थेट जमा केलं जाणार आहे। बघा सोबतच जे 12 लाभ आले आहेत त्यामधला महत्त्वाचा लाभ पुढील म्हणजे रेशनधारक कुटुंबातील सर्व सदस्यांना आता सरकारकडून मोफत दवाखान्याचा उपचार दिला जाणार आहे। परंतु हा उपचार तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत असणार आहे मित्रांनो। बघा आता तुम्ही जर आजारी पडला तर तुम्हाला पैसे घेऊन दवाखान्यात जाण्याची गरज नाही, तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत उपचार आता मोफत दिले जाणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। सोबतच आता पुढचा लाभ आहे तो म्हणजे तुम्हाला आता प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत तुम्हाला आता 1,20,000 इतकी रक्कम तुमच्या बँकेमध्ये जमा केली जाणार आहे आणि त्याची तारीख आहे तुम्हाला 14 जानेवारी। तुम्हाला संक्रांतीनिमित्त 1,20,000 इतके घर बांधण्यासाठी तुम्हाला अनुदान जमा होणार आहे। त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे। त्याचे अर्ज पण सुटले आहेत आपल्या चॅनलमध्ये अनेक याचे व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता। मित्रांनो तुम्हाला जर हा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि 1,20,000 इतकी रक्कम तुमच्या बँकेमध्ये घर बांधण्यासाठी जमा होणार आहे। हे 12 लाभ तुमच्यासाठी होते। संक्रांतीनिमित्त हे 12 लाभ तुम्हाला दिले जाणार आहेत। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।